नमस्कार मित्रांनो. लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता आता लवकरच येणार आहे मित्रांनो. तुम्हाला जास्त वेळ वाट बघण्याची आता कुठलीही गरज नाही मित्रांनो. त्यासाठी तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर बघा, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात KYC असेल, फॉर्म कधी भरायचा KYCचा, त्याचबरोबर लाडक्या बहिणीचे पैसे कधी मिळणार आहे, 3,000 मिळणार, एकखट्टे मिळणार 3,000 की 1,500 रुपये मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही आहे, कोण पात्र आहे, कोण पात्र नाही आहे, सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. अर्धवट व्हिडिओ जर तुम्ही बघसाल मित्रांनो, तर तुम्हाला या योजनेचा जास्त लाभ होणार नाही. ठीक आहे. म्हणून तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. बघा तर मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेचा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. बघा, या ठिकाणी आता 30 मार्चपर्यंत, म्हणजे या 30 मार्च किंवा मग 5 एप्रिलपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील. ठीक आहे. फक्त ज्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी KYC केली नसेल, किंवा ज्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी काही चुकीच्या पद्धतीने, काही जणांनी या ठिकाणी काय केलेलं आहे माहीत आहे का मित्रांनो, काही महिलांनी चुकीच्या प्रकारे लाडक्या बहिणींना अर्ज केलेले आहे, जेणेकरून त्यांचं उत्पन्न जास्त आहे, त्यांच्या घरी खूप मोठमोठे व्यवसाय आहेत, त्यांच्या घरी शासकीय नोकरीवर त्यांचे पती असतील, तरीसुद्धा त्या महिलांनी या ठिकाणी जी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे अशा ज्या महिला आहे मित्रांनो, याच्यामुळे शासनाचा जो घाटा आहे होत आहे मित्रांनो. कारण कसं आहे माहीत आहे का, ज्या ओरिजिनल महिला आहे त्यांची संख्या एक लिमिटेड आहे, परंतु जे काही घोटाळेबाजसुद्धा महिला आहेत, स्त्रिया आहेत, त्यांच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जे आर्थिक लूट आहे शासनाची या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, शासनाने जे KYC करणं बंधनकारक केलेलं आहे, त्याच्यामुळे जे ओरिजिनल महिला असतील, ज्या ओरिजिनल स्त्रिया असतील, त्यांनाच या ठिकाणी मित्रांनो काय होणार आहे, ते जे पैसे आहे मित्रांनो, ते पैसे मिळणार आहे. आणि जे या ठिकाणी जे फेक आहेत, जे खोटे आहेत मित्रांनो, त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाही. तर तुम्हाला या ठिकाणी KYC केली असेल तुम्ही, तर तुम्हाला पैसे मिळतील. आणि तुम्ही तर अजून KYC केली नसेल, तर तुम्हाला या महिन्यात तरी मला नाही वाटत की तुम्हाला 30 एप्रिलपर्यंत पैसे मिळतील किंवा 5 जानेवारीपर्यंत पैसे मिळतील. तुम्ही जर या ठिकाणी KYC केली असेल, तरच तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे, पैसे मिळणार आहे मित्रांनो. असं तरी मी माझ्या अनुभवानुसार आणि मी माझ्या अभ्यासानुसार मी तुम्हाला सांगतो. म्हणून मी तुम्हाला एवढंच म्हणेल की तुम्ही मित्रांनो काय करायचं, तुम्हाला KYC करून घ्यायची आहे, तुम्ही KYC केली नसेल तर. अन्यथा मित्रांनो काही उपयोग नाही, नसते भानगडी करून आणि नसते किरकोळ गोष्टी करून. ठीक आहे. म्हणून मी तर तुम्हाला भावांनो, मी एवढंच म्हणेल तुम्हाला की तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, KYC करून घ्यायची आहे. आणि राहिले पैसे तर तुम्हाला ताबडतोब भेटून जातील. आता जर तुम्हाला मागच्या महिन्याचे भेटले नसतील, तर तुम्हाला एकखट्ट्याचे पैसे आहेत, हे सोबतच तुम्हाला एकखट्टे पैसे या ठिकाणी भेटण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. तुम्हाला एकखट्टा पैसे भेटून जातील भावांनो. ओके. परंतु जर मित्रांनो, मी तर तुम्हाला हेच म्हणेल की तुम्ही जर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे 3,000 रुपये एकखट्टा भेटतील तुम्हाला, परंतु जर आतापर्यंत तुम्हाला मागच्या हप्ता भेटला असेल, तर फक्त 1,500 रुपये जे आहे, मी तुमचे कष्टाचे 1,500 रुपये तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. तर मित्रांनो, विषय कसा आहे माहीत आहे का, लाडक्या बहीणसारख्या अशा अनेक योजना महिलांसाठी आहेत, शेतकऱ्यांसाठी आहेत, पुरुषांसाठी आहेत. परंतु जे लोक आहेत ना, त्या लोकांना काय माहीत आहे काय, अशा प्रकारच्या ज्या योजना असतात मित्रांनो, या लोकांना हे कोणी सांगत नाही. ग्रामपंचायतमध्ये, पंचायत समितीमध्ये किंवा यूट्यूब चॅनलवर तर आजकाल कसं आहे, रिकामचोट आणि फालतू गोष्टीचेच व्हिडिओ तुम्हाला जास्त दिसतील, महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील नाही. तर कसं आहे भावांनो, मी या ठिकाणी जास्तीत जास्त तुमच्या फायद्याचे कसे योजना जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे, किंवा जास्तीत जास्त शासनाची योजना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे, यासाठी प्रयत्न करत असतो. आता बघा, महिलांना व्यवसाय करण्यासाठी अनेक योजना आहेत. महिलांच्या नावावरती पुरुषसुद्धा या ठिकाणी ट्रॅक्टरच्या विविध योजनांचा लाभ घेतात. त्यांना ट्रॅक्टर स्वस्त मिळते महिलांच्या नावावरती घेतल्यानंतर. आता हे फक्त तुम्हाला मी 1% गोष्ट सांगली, अशा असंख्य अशा महत्त्वाच्या योजना आणि गोष्टी असतात की त्याच्यामध्ये मित्रांनो हा पुरुषांना खूप लाभ होतो या महिलांच्या नावाचा वापर केल्यामुळे. खरं तर हे गैरकानूनी आहे, परंतु समाजामध्ये आपण बघितलं तर अनेक पुरुष महिलांच्या नावावरती सरपंच होऊन येतात. म्हणजे महिला सरपंचचं पद निवडून आणतात महिलांच्या नावावरती. त्याचबरोबर महिलांच्या नावावरती ट्रॅक्टर असेल किंवा इतर गोष्टी असतील, खरेदी करतात. आता आणि राहिली तुमची गोष्ट, तर तुम्हाला अशा गोष्टी माहिती नाही पडत, कारण की तुम्ही या ठिकाणी खूप अंधारात आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो, तुम्ही मला सबस्क्राईब करा.
तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं मित्रांनो, तर तुम्हालासुद्धा शासनाच्या विविध ज्या महत्त्वाच्या योजना आहे या योजनांबद्दल माहिती मिळेल. आणि तुम्हाला आणि तुम्ही जर शेतकरी कुटुंबातील महिला असाल तर तुम्ही शेतकरी कुटुंबातील महिला असो, मी तर तो स्पष्ट सांगतो, तुम्ही जर महाराष्ट्राचे नागरिक असाल ना, तर शासनाचे नियम आणि योजना हे प्रत्येक तुमच्यासाठी असते. हे आवश्यक नाही की फक्त शेतकऱ्यांसाठीच, तर सर्वांसाठी योजना असतात. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करणे अतिशय बंधनकारक आहे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर तुम्हाला शासनाच्या कुठल्याच महत्त्वाच्या गोष्टी माहिती पडतील नाही आणि तुम्ही समाजामध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या गावामध्ये एकदम मागासलेले राहाल मित्रांनो. म्हणून मित्रांनो वारंवार सांगतो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, त्याचबरोबर महिलांना व्यवसाय करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी सुद्धा सरकार विविध पैसा देते. फक्त लाडकी बहीणच योजना नाही मित्रांनो, अशा इतर सुद्धा योजना आहेत की त्या योजनेतून महिलांना काय होतं माहिती आहे का, फक्त लाडकी बहीण नाही, ते इतर सुद्धा अनेक योजना आहेत की त्या योजनेच्या माध्यमातून मित्रांनो महिलांना या ठिकाणी लाभ होतो. परंतु ह्या ज्या लाभाच्या गोष्टी असतात महत्त्वाच्या, ह्या गोष्टी महिलांपर्यंत कोणी पोहोचवत नाही मित्रांनो. तर तुम्हाला या ठिकाणी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगतो मित्रांनो. त्याचबरोबर आपलं चॅनल जर तुम्ही नवीन असाल, व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा. आणि एक वेळ चॅनल ओपन जर तुम्ही केलं मित्रांनो, तर चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला इतर आपले महत्त्वाचे जे व्हिडिओ आहे, मी महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृद्धांसाठी, नागरिकांसाठी बनवलेले आहेत. गव्हर्नमेंटच्या स्कीमवरती, सरकारच्या योजनांवरती, कारण आपल्या चॅनलवर राज्य शासन व केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजना सांगितल्या जातात मित्रांनो. आपले तुम्ही इतर व्हिडिओज बघा, त्याचबरोबर आपण शॉर्ट्ससुद्धा टाकत असतो, तुम्ही ते सुद्धा बघा मित्रांनो. जर बघा, तुम्हाला जर कुठल्या प्रकारची एखादी गोष्ट समजली नसेल किंवा अडचण असेल, तर मला तुम्ही निश्चितच कमेंट करू शकता. मी प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय या ठिकाणी देत असतो. आणि माझ्या प्रत्येक तुम्ही कुठलीही जर कमेंट बघितली, तर प्रत्येक व्यक्तीच्या कमेंटला हा रिप्लाय मी देत असतो. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त व्हायरल व्हिडिओ आपले होतात मित्रांनो, आणि सर्वात जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकऱ्यांना आपल्या व्हिडिओची खूप खूप मदत होते मित्रांनो. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ सहसा महिला उमेदवार बघत असतील, तर सर्व महिलांना, माता भगिनींना मी एक गोष्ट नम्र विनंती करतो, तुमच्या जेवढ्या मैत्रिणी असतील, हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या माता भगिनींना, मैत्रिणींना, तुमच्या व्हॉट्सअपच्या महिलांच्या ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवा, जेणेकरून ही जी लाडकी बहीण योजना आहे, या लाडक्या बहीण योजनेचा जो लाभ आहे, जी माहिती आहे, जी KYCची माहिती आहे, त्याचबरोबर जे नवीन अपडेट आहे, हे जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माता भगिनीपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून तो हा व्हिडिओ आहे, हा तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेबद्दल जर तुमच्या मनात कुठलीही शंका असेल किंवा तुमच्या मनात कुठलाही डाऊट असेल, तर मला नक्कीच तुम्ही विचारा. कारण लाडक्या बहीण योजनेची सर्व अपडेट मला या ठिकाणी माहिती आहे, मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून सांगतो. ठीक आहे. तर आता हा व्हिडिओ तुम्ही बघा, आणि या व्हिडिओचे जे GR आणि जी माहिती आहे, ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे, तुम्ही ते सुद्धा वाचू शकता. ओके. तर निश्चितच तुम्ही मला कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटला, तुम्हाला जी गोष्ट समजली नसेल, जी अडचण नसेल, तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटचा मी या ठिकाणी रिप्लाय देईल. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं काळजी घ्यायचं आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं या ठिकाणी तुम्हाला काहीही काम नाही. ओके. तर मित्रांनो, या ठिकाणी आता जो व्हिडिओ आहे मित्रांनो, हा व्हिडिओ मला या ठिकाणी थांबावा लागणार आहे. ठीक आहे. आणि इतर तुम्हाला काही अडचण असली तर मला निश्चित हक्काने तुम्ही कसं विचारत जा. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण जाहिरातीसुद्धा घेत असतो. जर तुमचं काही दुकान असेल, तुमच्या घरी ट्रॅक्टरचं एखादं शोरूम असेल, मॉल असेल, तर नक्कीच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या शोरूमची किंवा दुकानाची ॲड करू. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला नक्कीच मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला रिप्लाय या ठिकाणी नक्कीच देईल. ठीक आहे. कारण की मी नंबर या ठिकाणी देऊ शकत नाही, जेणेकरून महाराष्ट्रातले असंख्य लाखो लोक या ठिकाणी मला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करतील. तर मला कमेंट करा, प्रत्येक तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्कीच देईल. ओके. म्हणजेच आपण जाहिरातीसुद्धा आपण स्वीकारू शकतो शेती संदर्भात, शेतकरी संदर्भात, त्या संदर्भात, महाराष्ट्र शासनासंदर्भात. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.